नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, इथं मी 5 ब्लाऊज पीस घेतलेले आहे. तर हे एकाच कस्टमरचे आहे आणि इथं एक पेपर कटिंग घेतलेली आहे त्याच मापाची. तर ही बघा, मी पहिलेच आखून घेतलेलं आहे, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा. तर बघा, हे 5 अस्तर मी एकावर एक सव्वान टाकून घेतलेले आहे. तर बघा 2, 3 आणि 4 आणि हे 5. अजून एक 6 होतं, पण ते मला टाकायचं लक्षातच नाही राहिलं. तर मी हे 5 अस्तर टाकून घेतलेले आहे. तर बघा, एकदम सारखे आपल्याला सव्वान ठेवून घ्यायचे आहे, बंद बाजूकून एकदम सारखी. आणि त्याच्यानंतर म्हटलं तर तुम्हाला परत मी दाखवते, हे असे मी पॅटर्न ठेवून घेतलेले आहे पेपर कटिंगचे आणि खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे. आणि मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे सगळे सोबतच. तर बघा, मी कट करून घेतलेलं आहे. तरी उरलेलं कापड आपल्याला आता हे काढून घ्यायचे आहे. जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो, हे कापड आपल्याला नंतर कंबरपट्टीला किंवा हुकपट्टीला, काचपट्टीला कामं येते. तर बघा, हे कट करून घेतलेले आहे. तर मी हे बाजूबाजूला करून घेतले पाची पॅटर्न. तर आता आपल्याला एक एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि कट करायचा आहे सोबत, सगळे कापाचे नाही आहे. तर बघा, मी एक एक पॅटर्न ठेवून घेतलेला आहे आणि कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे एक एक पॅटर्न ठेवून, कारण ब्लाऊज पीस सोबत कट करता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला एक एकच ठेवून कट करायचं आहे. तर आता चला हे कट करून घेऊया. तर बघा, मी हे कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला गुलाबी कलरचं कट करून दाखवलेलं आहे. तर आता हे बाकीचे जे आहे 5, 4 ते, तर ते आता आपण कट करून घेऊया. तर बघा, मी कट करून घेतलेले आहे आणि त्याच्या याच्यामध्ये हे बांधून ठेवलेले आहे. उरलेलं कापड पण जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो ते आपल्याला काम येते नंतर. असे हे मी 5 कट करून घेतलेले आहे आणि बांधून ठेवलेले आहे. तर तुम्हाला आजची कटिंग सोबत 5 ब्लाऊजची तुम्ही करू शकता भरपूर याची. तर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.